कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिरवली या ठिकाणी आलेलो आहोत. हनुमानाचं मंदिर आहे आणि याच हनुमानाच्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत असतो. त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताह झाल्यानंतर हनुमान जयंती आणि बहिरला जत्रा असा हा संयुक्त कार्यक्रम होत असतो. खरं तर हनुमान जयंती, भैरवनाथ यात्रा आणि अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू झाला आणि यात्रा केव्हा सुरू झाली अशी विविध माहिती आज आपण शिरवलीकर ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडून घेणार आहोत. रामकृष्ण. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. एक सांगा. साठी पहिलाच प्रश्न असा आहे की अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये सुरू झाला. केव्हा हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे? हरिनाम सप्ताह 44 वर्षाचा गावा आहे आणि संपूर्ण ग्रामस्थ मुंबईकर पुणे इतर आमचे फौजी पोलीस बांधव सर्व इतर मान्यवर सर्वांच्या सहकार्यानं आणि ग्रामस्थांच्यावरती खास करून सगळ्यांचा सहभाग असतो आणि अखंड हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी पारायण या माध्यमातून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बरं, एक सांगा, अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यामागे काय विचारधारा होती साधारण 44 वर्षापूर्वी? लोकांमध्ये जनजागृती आणि भगवंताचं नामस्मरण चिंतन वाढलं पाहिजे. त्या अनुषंगाने आमचे शिरवली गाव जे आहे स्वयंभू हनुमंतरायांच्या पवित्र पावन झालेल्या भूमीमध्ये लोकांची जनजागृती वाढली पाहिजे, नामस्मरण वाढलं पाहिजे. या हेतूनं लोकांचा तो संदेश कीर्तन आणि ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ह्या उद्देशानं पारायणाचं आयोजन केलं आहे. तर सांगा, 44 वर्ष झालेलं आहे. आपल्या गावामध्ये या पारायण सोहळ्याच्या माध्यमातून काही बदल जाणवत गेला का तुम्हाला? निश्चितच बदल आहे. आपल्या गावामध्ये अनेक प्रवचनकार, कीर्तनकार अशी बरीचशीच नामवंत आणि त्या दिशेनं अगदी प्रगतीच्या दिशेनं गावाची वाटचाल चालू आहे. जेणेकरून परमार्थ प्रारंभ म्हणजे जेणेकरून आपला जो संप्रदाय आहे त्या संप्रदायाची वाटचाल अत्यंत चांगल्या प्रगती झालेली आहे आणि त्यामध्ये संपूर्ण गावकऱ्यांचा हा मोठा सहभाग आहे. एक सांगा, आपल्या गावात प्रवचनकार आणि कीर्तनकार कोण कोण आहेत, त्यांची काय नाव आहे ते? आमच्या गावामध्ये सध्या प्रवचनकार बरीचशीच आहेत. प्रामुख्यानं हरिभक्त पारायण हरिभाऊ जगदाळे, तसेच ज्ञानेश्वर माऊली हरिभक्त पारायण माणिक महाराज घाडगे, भाऊसाहेब महाराज जगदाळे, तसेच जेणेकरून मोहन ज्योती जगदाळे आता सध्या येत नाहीत, परंतु आपल्या जवळपासच्या गावामध्ये आहेत. परंतु अत्यंत भावनिक आणि परमार्थिक माध्यमातून प्रवचन करतात आणि कीर्तन सेवासुद्धा हरिभक्त पारायण माणिक महाराज घाडगे तसेच हरिभाऊ जगदाळे हे कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सेवा देत असतात. आता हे 44 वर्ष आहे. मग अशा कीर्तनात ऐकलेलंच आहे, संजय महाराज रोडकर सांगितलेलंच आहे की 50वां आपल्याला साजरा करायचा आहे. कशा पद्धतीने नियोजन भविष्यात विचार करणार सगळ्यापेक्षा आगळं निश्चितच आहे. सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून येणाऱ्या 5 ते 6 वर्षामध्ये प्रगतीच्या दिशेनं असेल आणि परमार्थ वाढीचा असून नवीन पिढीचा त्यासून नवीन तरुण वर्गाचा यामध्ये मोठा सहभाग आहे. आजच महाप्रसादाचं आयोजन होतं. त्या महाप्रसादामध्ये हनुमान मित्रमंडळ शिरवली तसेच शरद संपत यांनी अशा अनेक देणगीरा यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचं आयोजन करून खूप सर्वांचं सहकार्य झालं आहे. त्या सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी दादा. नाव सांगा तुमचं आता. नामदेव पंढरीनाथ गाजगे. दादा, एक सांगा, अखंड हरिनाम सप्ताह झाला का हनुमान जयंती आणि भैरवनाथ यात्रा करते, काय इतिहास आहे या पाठीमागे? काय होतं, पूर्वी म्हणजे 250-300 वर्षापूर्वी आपली भैरवनाथ देवाची यात्रा भरायची. त्यावेळेला म्हणजे तमाशे हे ते असं ते पूर्वीचे कार्यक्रम चालायचा. त्याच्यानंतर म्हणजे त्यात एकदम म्हणजे कमतरता पळत गेली आणि त्याच्यानंतर मुंबईवाले पुणेकर नवीन तरुण मंडळांनी यात भाग घेतला आणि यात्रेचं स्वरूप बदललं. पूर्वी जी समजा तमाशे हे भरत होते ते असे बंदच होत आलं होतं, म्हणजे बंदच झालं होतं. तर ते परत गावकऱ्यांनी काय ठरवलं की आपलं पारायण चालू करायचं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते यात्रा तर करायची
पण ते तमाशे आहे ते असलं काय म्हणजे आणायचं नाही, कारण आपण आता पारंपरिक पद्धतीने नवीन ह्याच्यानं पारायण चालू करायचं आणि त्यानंतर गावकऱ्यांनी 1978-80 दरम्यान मला वाटतं पारायण चालू झालं असं. हां त्यावर आता यावर्षी यात्रेचे कुठले कुठले कार्यक्रम आहेत म्हणजे आज पारायण संपले आहे तर यानंतर कुठले कार्यक्रम आहेत तुमच्या छबीला? आता यानंतर आज संध्याकाळी 4 वाजता दिंडी सोहळा होईल, नगर प्रदक्षिणा माऊलीची नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा होईल. त्याच्यानंतर रात्री 9ला आपला छबिना निघेल पालखी गावातून सरून मिळून भैरवनाथ देवाची यात्रा म्हणजे ते भैरवनाथाची मूर्ती ठेवून अख्ख्या गावातून ती पालखी खेळते. ते आज संध्याकाळी 9 ते नंतर निघून लेझिम डोर सनई ते छबीला निघून. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. हरिभक्त गरज पडेल. हां हरिभक्त नारायण भाऊसाहेब महाराज शिरोडे. तर मला एक विषय सांगा. खरं तर पारायण बघतोय मी यात्रा बघतोय ह्याला सौजन्य मिळत चाललेलं आहे. पारायणाला सौजन्य कीर्तन आहे, अन्नदान आहे, हे सर्व मिळतात आणि यात्रेला सुद्धा. काय मनात लोकांची भावना आहे की नाना मी तुम्हाला किंवा आम्ही यात्रेला किंवा अखंड हरीला सुट्ट्याला हे सौजन्य करतो, काय मनात विषय असतो लोकांचा? आता पहिल्यापासून हनुमंतरायाच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही पवित्र भूमी श्री क्षेत्र शिरवली आणि या शिरवलीमध्ये पहिल्यापासून हनुमंतरायाच्या चरणी सर्वांची दृढ भावना. रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं दर्शन हनुमंतरायाचं घ्यायचं आणि मग कामाला सुरुवात करतात. मुंबईला असू द्या, पुण्याला असू द्या, कुठेही असू द्या कामाला लोकसुद्धा हनुमंतरायांच्या चरणी पहिलं नतमस्तक होणार आणि मगच कामाला सुरुवात करणार. एवढी दृढ भावना म्हणजे हनुमंतरायांच्या चरणी आणि त्यांच्या चरणी दृढ भावना असल्यामुळं प्रत्येक व्यक्ती आपलं काहीतरी सहभाग असावा, आपलं काहीतरी योगदान असावं आणि आपलं नित्यनेमानं योगदान असावं म्हणून शिरी प्रत्येक कार्यक्रमात पुन्हा फुलाची पाकळी बहुसंख्येने एक तर अख्खा महाप्रसादच देतात असं म्हणजे दृढ विश्वास असल्यामुळं हनुमंतरायाच्या चरणी दृढ भाव ठेवून ते महाप्रसाद देतात. आणि पहिल्यापासून म्हणजे 4-5 महाप्रसाद तर पूर्ण सुलभम निमंत्रण होतात. वर्गाहून आलेली ग्रामस्थ असू द्या, पाहुणे असू द्या, मुंबईकर पुणेकर जेवढी लोक येतील त्यांना भरभरून असा महाप्रसाद मिळत असतो आणि श्रद्धेने लोक देत असतात. त्याचं एक वैशिष्ट्य आहे की हनुमंतरायांच्या चरणी दृढ भाव असल्यामुळं ज्यांना आपण जर समजा स्वयंसेवक असतात, आता समजा एखादं मुंबईवरनं पुण्यावरनं जर आलं त्यांना रिक्वेस्ट केली की काय नाही तुम्ही असं बाबा एवढं साहित्य द्या, त्याच्यापेक्षा जास्त देतील लोक. म्हणजे एवढी हनुमंतरायाच्या चरणीमध्ये सर्वांची दृढ भावना आहे आणि त्या दृढ भावनेतून सर्व कार्यक्रम होत असतात. वर्षभर हरिपाठ चालू असतो, त्याचबरोबर पारायणाचं चार पारायण होतात. एक हनुमान जयंतीचं पारायण, हनुमान जयंतीचं पारायण 9 दिवसाचा असतो कार्यक्रम मोठा आणि सर्व जे नोकरवर्ग आहे किंवा बाहेर जाणारे ठाण्याला असतील किंवा मुंबईला असतील, पुण्याला असतील, कराडला असतील, कुठं बाहेर असतील की सर्वजण एकत्र येतात आणि बहुसंख्येने असं आनंद घेतात आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याचबरोबर श्रावण महिन्यात भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठा असतो किंवा बी आपलं भाकरी आणि आमटी या दोन्हीचा मोठा कार्यक्रम असतो. त्यात बी सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी आणि इथून जी मुली बाहेर केलेले ते त्यांची पाहुणे सगळी आणि सर्वजण एकत्र येऊन गोण्या गोविंदानं आनंदानं हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडत जातो आणि सर्वांचं सहकार्य भरभरून असतं. त्याचबरोबर शिवलीला अमृत महादेव मंदिराचे जे शिवरात्री महाशिवरात्री त्याचा बी 5 दिवसाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतो. तिथं बी सर्वांना चुलबंद निमंत्रण असतं, महाप्रसाद मोठ्या प्रमाणात असतो आणि योगदान देणारे भरपूर लोक आहेत. तुम्हाला नुसतं बोलत तर तुम्ही म्हणणार काय पाहिजे अशा इतकं उत्सव आहे, म्हणजे उत्सुकता आहे कार्यक्रमाचा. पारायणाचा हा लोकांच्याकडे झालेला आणि ते तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीला. आता तुम्हाला सांगतो आपले शिरवलीचे पंढरपूर वारी असते
तर त्या वारीला 2-3 माणसं सगळं खर्च करतात. काय लागणार तुमचं काय असेल ते सांगा आम्हाला फक्त. म्हणजे असेल आमच्यातले एक हरिभक्तपरायण संतोष महाराजांचं संतोष तुकाराम जगदाळे 2 वर्षाचं सगळं खर्च देतात ते. म्हणजे असं त्या तुम्हाला नुसतं बोलत सर पुढे त्यांना म्हणता की तुम्ही काय तुमची काय इच्छा आहे, तुम्ही काय म्हणताय ना त्याप्रमाणे तसंच हरिपाठ चालू असतो. आणि जे बाकीचे कार्यक्रम आहेत तुकाराम बीज असेल, परत रामदेव जयंती असेल, म्हणजे साधू संतांचे जेवढे हे आहेत. रामनवमीला बी 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. ते बी रामायण जे ग्रंथ आहे म्हणजे त्याचं ही कथासार ते पूर्णपणे वाचन केलं जातं आणि 3 दिवस कीर्तनाचा जागराचा हरिपाठ हे सगळं ते म्हणजे पारायण थोडक्यात चालू असतं. अशा प्रमाणे 2-4 कार्यक्रम कार्यक्रम होत असतात. तर अजून एक प्रश्न आहे, यावर्षी आपल्याला भंडारीनाथ सप्तमीमध्ये कुणाकुणाची कीर्तन आणि प्रवचन आज कालेचं कीर्तन हरिभक्तपरायण संजय महाराज वेळकर त्यांचे कालेचे कीर्तन झालं आणि त्या माध्यमातून कार्यक्रमाची सांगता झाली. मोठमोठे थोर महाराष्ट्रातील साधू संतांची कीर्तन झालेले आहेत. आणि अशा पद्धतीमध्ये यामध्ये प्रामुख्यानं हनुमंतरायाच्या कृपेने सर्व मुंबईकर इतर क्षेत्रातील फौजी पोलीस डिपार्टमेंट व इतर शासकीय क्षेत्रातील खाजगी क्षेत्रातील तसेच आमचे ठाण्याचे नगरसेवक माननीय हनुमंतराव जगदाळे यांच्या माध्यमातून सुद्धा सगळ्यांच्या ग्रामस्थ सहकार्याने हे कार्यक्रम राबवले जातात. आणि इथून पुढे सुद्धा अशा पद्धतीमध्येच सांप्रदायिक माध्यमातून त्याची वाटचाल केली जाईल. नवीन पिढ्यात या तरुणांचा मोठा सहभाग असतो. सर्वांचं खूप खूप आभार. आणि या शिरोली भूमीचं एक वैशिष्ट्य आहे की इथं म्हणजे हिरो जन्माला आले म्हणजे आशीर्वाद हनुमंतरायाचा आहे. मोठमोठे पदावर आहेत, मान्यवर आहेत आणि त्यांची कृपा सगळी हनुमंतरायांची आहे. आणि आता आम्ही असं दृष्टिकोन ठेवला की परमार्थ बी साधलं पाहिजे आणि शिक्षण बी साधलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्यासाठी बी सहकार्य बऱ्यापैकी लोक देत असतात. प्राथमिक शाळा असेल, हायस्कूल असेल त्या मुलांना उत्तेजन देत असतात. सर्वांचं सहकार्य असतं. आपल्याला शिरोलीकर ग्रामस्थ आणि भाविक मान्यवरांनी शिकवलेले आहेत. त्यांनी सर्व माहिती दिलेली की यात्रा केव्हापर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाला किती वर्ष झालेली आहे अशी विविध माहिती आज आपल्या आपण थेट हनुमंतरायाच्या मंदिरात आलेलो आहोत. हनुमंतरायाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आपल्याला भैरवनाथाचंही दर्शन झालेलं आहे. हनुमान जयंती आणि भैरवनाथ अशी संयुक्त यात्रा या गावामध्ये शिरोलीमध्ये भरत असते. आपण थेट आलो आहे ते पारायण सोहळा जिथं आहे त्या ठिकाणी कीर्तन व्यासपीठ आपल्याला पाहावयास मिळत आहेत. अतिशय आकर्षक पद्धतीचं हे कीर्तन व्यासपीठ आपल्याला पाहावयास मिळत आहे. खरं तर अतिशय आकर्षक असं हे व्यासपीठ बनवलेलं आहे. आणि व्यासपीठाच्या शेजारीच आपल्याला दैनंदिन कार्यक्रम कोणकोणते आहेत, कोणाची कीर्तनं प्रवचनं आहेत, सौजन्य कोण आहेत, अन्नदाते कोण आहेत, संत पंगत कोणाचे आहे अशी विविध माहिती असणारे फलक आपल्याला दिसत आहेत. सकाळी नाश्ता, सायंकाळी जेवण आणि सकाळी दुपारी जेवण असे सर्वांचं सौजन्य आपल्याला यामध्ये दिसत आहेत. कुस्त्या पण यात्रा झाल्यानंतर होणार आहेत. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा फलक आपल्याला कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेला दिसत आहे. 44 वर्ष या पारायण सोहळ्याला झालेले आहेत आणि 50कडे हा प्रवास त्यांचा चाललेला आहे. आपल्याला ऐकायला मिळत आहे ते कालेचं कीर्तन आहे. संजय महाराज वेळुकर यांचे आपण ऐकूया. संजय महाराज वेळुकर यांचे कालेचे कीर्तन. भेटावा असं वाटत असेल तर तू एकच काम कर, तू तुझ्या घरी जा. तर ती गवळण म्हणते, महाराज हे कसं शक्य आहे, मी माझ्या घराला कैसी जाऊ. म्हणते, कैसी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो काना, जाऊ मी वृंदावना. सांग ना, ओ मी घराला कैसी जाऊ. एक म्हणते मी वृंदावनाला कैसी जाऊ.
महाराज सांगता हो ती गवळण म्हणते महाराज हो मी घरी गेले ना महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी घरी जाते पण ही घरची माणसं मला वागवून घेणार नाहीत हो ही घरची माणसं मला वागवून घेणार नाही अहो प्रभू रामरायाच्या सीतामाईला सुद्धा या समाजानं सोडलं नाही मी तर ती झाड की पत्ती महाराज मला परक समजतील माझी कुटाळकी करतील पारकीयाशी संगता गोष्टी घरची कुटी खातील हो मला परक समजतील माझी कुटाळकी करतील महाराज आणि स्त्री म्हणजे काचेचं भांड आहे हो स्त्री म्हणजे काचेचं भांड आहे न जाणो तडा गेला तर उपयोगाला येत नाही महाराज नको ना मला घरी पाठवायला माझा हा समाज कुटाळकी करेल तुकोबराय म्हणतायत अगं लोकांनी कुटाळकी करावी या मताचा माणूस मी आहे याचं कारण जर एखाद्याने एखाद्याची कुटाळकी केली तर त्याचं पातळ त्याच्या मातीवर पडतं